दुधी भोपळ्यापासून पण पराठे बनवता येतात याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही। पण मी सांगितलेल्या पद्धतीने पराठे करून बघा, व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे मग तुम्हाला नंतर असं होईल की अरे आमच्याकडे पराठे म्हणलं की दुधी भोपळ्याचेच करा, अशी फरमाईश होती। नमस्कार, आऊचा खाऊ या युट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। चला तर रेसिपी बघूयात, दुधी भोपळ्याचे पराठे। सगळ्यात आधी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत। त्यासाठी 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि साधारण अर्धा इंच एवढं आलं याची आपण पेस्ट करून घेणार आहोत। अगदी पेस्ट नाही करायची, थोडंसं भरड ठेवलं तरी चालेल। दुधी भोपळ्याचा पराठा करण्यासाठी मी इथे 100 ग्रॅम एवढा दुधी भोपळा घेतलेला आहे। भोपळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्याची आता मी सालं काढून घेते। एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची, जेव्हा आपण दुधी भोपळा घेणार आहे तर तो कापल्यानंतर थोडासा खाऊन बघायचा, कडू नसेल तरच वापरायचा। बऱ्याचदा दुधी भोपळा कडू निघतो, म्हणून आधी त्याची टेस्ट बघायची। हा भोपळा मी किसून घेणार आहे। आपली नेहमीची जी किसणी असते त्या किसणीनेच किसायचा। इथे भोपळा किसून झालेला आहे। पराठ्याला बाइंडिंग येण्यासाठी आपण त्यामध्ये एक उकडलेला बटाटा घालणार आहोत। तो बटाटा पण आपण किसून घेतो। आता यामध्ये मी घालणार आहे 1 चमचा एवढं मीठ। मिठाचं प्रमाण पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आपण तयार करून घेतलेलं वाटण घालून घेणार आहोत। हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। जरी आपण वाटण करताना मिरची घातली असली तरी सुद्धा अजून थोडंसं त्याला चटपटीपणा येण्यासाठी आपण यामध्ये घालणार आहोत लाल तिखट। तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त केलं तरी चालेल। मी मिसळणीच्या डब्यातला जो छोटा चमचा असतो तो घातलाय। स्वाद वाढवण्यासाठी हिंग, 1 चमचा एवढी धने पूड, 1 चमचा एवढी जिरे पूड आणि अजून त्याचा स्वाद वाढावा म्हणून 1 चमचा ओवा, तो असा हातावर चोळून घालायचा, म्हणजे स्वाद छान लागतो। अगदी पाव चमचा एवढी हळद घालायची, हळदीने कलर छान येतो। हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचंय। हा जो दुधी भोपळा असतो की नाही, त्याला स्वतःची अशी फारशी टेस्ट नसते। थोडंसं ह्या पदार्थाची टेस्ट वाढवण्यासाठी आपण यामध्ये किंचित गूळ घालणार आहोत। मी गुळाची पावडर घेतलेली आहे, अगदी अर्धा चमचा एवढीच। ही यामध्ये अशी व्यवस्थित मिक्स करायची। भोपळ्याला व्यवस्थित पाणी सुटतं म्हणून मी गुळ तसा पावडर घातलीये, तो त्यात व्यवस्थित मिक्स होईल। तुम्ही पिठी साखर घातली तरी चालेल, पण गुळाने स्वाद छान येतो। यामध्ये घालणार आहोत आपण कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर घालायची आहे। आपल्याला हा पराठा अजून पौष्टिक करायचा आहे, त्यामुळे आपण 2 प्रकारची पिठं ह्यामध्ये वापरणार आहोत। यात घालणार आहे मी अर्धी वाटी एवढं बेसन पीठ आणि इथे मी 2 वाट्या एवढी कणिक घेतली आहे। कणिक म्हणजे गव्हाचं पीठ, ते 2 वाट्या गव्हाचं पीठ घालायचंय। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। गरज पडली तरच आपण साधं पाणी वापरणार आहे। हे पीठ आपल्याला कसं भिजवायचंय तर आपलं नेहमीचं पोळीचं किंवा पराठ्याचं पीठ असतं त्याच पद्धतीने भिजवायचंय। आता हे मला थोडंसं घट्ट वाटतंय, इथे मी थोडं पाणी घालणार आहे, नंतर तुम्हाला सांगते किती पाणी वापरलं ते। हे पहा, हे इतपत सैल आपण भिजवलंय। याला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे, तरी 1 चमचा तेल हातावर घ्यायचा आणि ते छान पुन्हा मळून घ्यायचं, म्हणजे हाताला लागलेलं पीठ पण सगळं निघतं, भांड्याला लागलेलं पीठ पण आपल्याला व्यवस्थित काढून घेता येतं। हे आता मी 5 मिनिट झाकून ठेवणार आहे आणि 5 मिनिटानंतर आपण ह्याचे पराठे करणार आहोत। हे पहा, ही कणिक आपली भिजून तयार आहे। पुन्हा किंचित तेलाचा हात लावायचा, म्हणजे आपल्याला पराठा लाटणं सोपं जातं।
हे पहा, असे एक गोळा घ्यायचा आहे. तुम्हाला पराठा कितपत मोठा करायचा आहे त्यानुसार तुम्ही गोळा घेतला तरी चालेल. एकीकडे मी गॅसवर तवा तापत ठेवलेला आहे. आता आपण नेहमीच्या पराठ्यासारखा हा पराठा लाटून घेणार आहोत. सुरुवातीला थोडंसं पिठामध्ये घोळून घ्यायचं, म्हणजे मग लाटण्याला किंवा पोळपाटाला चिकटत नाही. असा सतत हलवत गोल गोल फिरवत पराठा लाटून घ्यायचा आहे. चिकटतोय असं वाटलं तर पुन्हा थोडंसं पीठ भुरभुरलं तरी चालेल. हा पराठा माझा लाटून झालाय. आता मी हा भाजून घेते. सुरुवातीला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि हे असं तो हलायला लागला तव्यावर की मग तो उलटायचा आहे. एकदा उलटून झाला की मग मात्र तुम्ही गॅसची फ्लेम मोठी करायची. एक पराठा भाजायला साधारणपणे 2 ते 3 मिनिट लागतात. दोन्ही बाजूनी खरपूस भाजायचा. हे पहा, असं छान खरपूस दोन्हीकडनं भाजून घ्यायचे. हा पराठा आता माझा भाजून झालेला आहे. मी हा एका प्लेटमध्ये काढून घेते आणि बाकीचे पण ह्याच पद्धतीने तयार करून घेते. हे पहा, हे असे दुधी भोपळ्याचे पराठे आपले सर्विंगसाठी तयार आहेत. टोमॅटो सॉस किंवा कैरीचं सॉस, आवळ्याचं सॉस कशाबरोबरही तुम्ही सर्व करू शकता. डब्यात द्यायला सुद्धा अगदी उत्तम असा हा पर्याय आहे. करून बघा आणि कमेंट द्या.